नमस्कार मित्रांनो, तुम्ही आलेले आहेत एकदम फ्रेश ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. जय श्रीराम, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आम्ही निघलो आहे भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी. यावेळेस माझ्यासोबत नवीन मेंबर आहेत, माझी वहिनी ऐश्वर्या वहिनी आणि दादा मंदार दादा. हाय. सो आम्ही प्लॅन आमचा काय नव्हता असा विशेष. सो काल प्लॅन बनला आणि लगेच झटकेपट एकदम डिसिजन झालं फायनल. क्विक ॲक्शनमध्ये निघलो आहे आम्ही आता. सो बघू आपण आता कसं काय, तुम्हाला जरा माहिती वगैरे पण देऊ आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स पण सांगू काय. स्टे ट्यून्ड. आम्ही कारने आलेलो, त्यामुळे आम्ही 50 रुपीजचं एक तिकीट काढलं आणि कार पार्किंग केली. आणि त्या कार पार्किंगपासून एक येण्यासाठी इकडे बस आहे. 10 रुपयामध्ये तुम्ही बस नेऊ शकता एकदम इझीमध्ये. काय जास्त वेळ लागत नाही त्याला, 2-3 मिनटाचा रस्ता आहे. फटाफट बसमध्ये उभं राहून या, 10 रुपयामध्ये फक्त. शिव कैलाशों के बसी धौलीदारों के राजा, शंकर संकट हरणा. शिव कैलाशों के बसी धौलीदारों के राजा, शंकर संकट हरणा. ठीक आहे, तर आमचं जस्ट आत्ता मस्त एकदम दर्शन झालंय. तुम्ही जसे बघितले छान एक ॲस्थेटिक 2-3 शॉट्स. आता आम्ही चाललोय गुप्त भीमाशंकरकडे ट्रेक करत करत. आणि आम्ही ट्रेक सुरू करतात, आम्हाला घाम पण आलेला आहे ट्रेकचा. सुरुवातीला महिनाभराचं नवीन वर्षाचं वॉकिंग आजच होते. हो, नवीन हा 1 मंदिरापासून डिसेंबर 2 आहे. किलोमीटर नवीन फक्त. महिना म्हणावं लागेल तुला. ओके. नाही, नवीन वर्षाचं मी आजच करतो. अच्छा. संकल्प केलाय आम्ही, दर महिन्याच्या 1 तारखेला आम्ही काहीतरी महिनाभराची ट्रेक करणार करून घ्यायचं. एकाच दिवसामध्ये. Yes. लेट्स कंटिन्यू द व्लॉग देन. आमची ट्रेक अधिकाधिक हार्ड लेवलची होत चालली आहे. रोमांचक एक सफर. गिम्बल नसल्यामुळे एक्स्ट्रीम लेवलला शेकीनेस व्हिडिओजमध्ये. थँक्स टू अक्षय जानकर ज्यांनी माझं गिम्बल नेलं आहे. शिव जी नु सजदा चोला ते डोरा. शिव जी नु सजदा चोला ते डोरा. गौरानु सजदा तुशाला ओ भोले बाबा गौरानु सजदा
शिव कैलाशों के वासी धौलीदारों के राजा शंकर संकट हरणा। तर आमची ट्रेक झालेली आहे. आता तुम्ही जरा एक्सपिरियन्स शेअर करा तुमचा ट्रेकचा कसा होता. इट वॉज अमेझिंग. नक्की जायला पाहिजे. पावसाळ्यात जास्ती मजा येईल. हिवाळ्यात नेचरचा आनंद घेता येईल. वहिनी तुझा कसा एक्सपिरियन्स झाला आहे? वहिनीच्या एकंदरीत बॉडी लँग्वेजवरूनच समजलं की वहिनी थकलेली आहे. आम्ही पण पण थकलो. खाली जाऊ शकतो बघायला. इट्स गुड. वर्थ आहे. पाणी आहे खाली. इट्स गुड. यू कॅन एन्जॉय. पावसाळ्यात मजा येईल जास्त. येऊ आपण पावसाळ्यात पण येऊ. शुअर. नक्कीच. येस. येणार असाल तर लवकरात लवकर सकाळी येत राहा. बोलो जुबा केसरी. त्याचा व्हिडिओ घ्यायला पाहिजे. हा ना. सकाळचा एक किस्सा होता. आम्ही कारमध्ये चाललेलो. बाजूने आमच्या एक इंडिका चालली होती आणि त्या इंडिकामध्ये तो माणूस सकाळी सकाळी ग्लास घेऊन बसला होता. ग्लास कशाचा होता तुम्ही गेस करा. कमेंटमध्ये टाका पटापट. कमेंट सेक्शन भरवा आणि सबस्क्राईब पण करा. ट्रू मॉर्निंग पर्सन. ही वॉज ट्रू मॉर्निंग पर्सन. थोडा पितोय आणि मंदार दादानी उसाचा रस पिला होता. आम्ही निर्दयाची आठवण काढून काढून उसाचा रस पिलाय त्याच्या गाण्याचं. स्पीड निरू. येस. म्युझिक निरूचं गाणं बघा तुम्ही. निरू. म्युझिक निरू. या सांगतोय पोरे जरा ऐक ना. उसाचा रस पिऊन बघ ना. तापलं या अंग तुझं गरमीनं. थंडगार वाटलं बस ना. काय सांगतोय पोरे जरा ऐक ना. उसाचा रस पिऊन बघ ना. तापलं या अंग तुझं गरमीनं. थंडगार वाटलं बस ना. बोलतोय बघ मनातलं. ऊस हाय आपल्या रानातलं. ऑर्गॅनिक झाली किती एक. तर मित्रांनो ट्रिप आता आपली जवळपास संपण्याच्या मार्गावरती झाली. झालाय आमचा आजचा डे फुल. एकदम मजा केली. दर्शन वगैरे भारी झालंय. 2-3 टिप्स होत्या. काही मंदारदा तुम्हाला टिप्स देतील लागा काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे गाडी चालवताना. तुम्ही बाय रोड जाणार असाल तर कार पार्किंगचा थोडा मिसमॅनेजमेंट तुम्हाला जाणवेल. सो इट्स बेटर टू तुम्ही गाडी अशी लावाल की तुम्हाला पटकन ती लावता येईल आणि काढता पण येईल. कारण आमचा त्यात बराच वेळ गेला आणि त्यामुळे आम्हाला बरीच मागून घ्यावं लागली. तेवढं ऑफ रोडिंग होती तिथे. कारण पार्किंगचा असा प्रॉपर प्लेन नाही आहे. सो तुम्ही एवढी काळजी घ्या. आणि कोणी जाऊन आला असेल आणि तुम्हाला सेम अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. त्याने पुढच्या लोकांना नक्कीच फायदा होईल. आणि बाकी घाटाचा रस्ता आहे. रस्ता इज क्लासी आहे. तुम्ही जाऊ शकता. सकाळी गेल्यावर तुम्हाला बेनिफिट होईल. ट्रॅफिक लागणार नाही. जेवढं लवकर जाल तेवढं फटाफट दर्शन होईल. आमचं दर्शन एक 20-25 मिनिटात झालेलं. दर्शनाची स्टोरी फोटोग्राफी आणि एकदम. त्यामुळे तुम्ही तसंही करू शकता. फक्त एवढं पार्किंगचं एक आहे. इट्स प्रो टिप. येस. बस बाकी तुम्ही एन्जॉय करू शकता. बेस्ट आहे सगळं. चालेल. डन. थँक्यू मंदिरदादा आणि वहिनी. तुम्ही दोघांनी एकदम मस्त मजा आली तुमच्यासोबत. मला पण एन्जॉय करता आला तुझा विषय. येस कंपनीमध्ये थँक्यू. एन्जॉय अ लॉट. बघू आता नेक्स्ट आपण कोणासोबत जाणार हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला माझे फॅमिली मेंबर ते सगळे माहित नाहीये. गेस करा आता नेक्स्ट ट्रिप. नेक्स्ट ट्रिप कोणासोबत राहील हे तुम्ही गेस करून ठेवा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व्हिडिओजला. थँक्यू. बाय.